आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी अनुयायांची रीघ. 16 लाखांचं बक्षीस असलेल्या नक्षल्यांच्या उपकमांडरला गडचिरोलीत अटक. माहेश्वरी भवन ते विद्यापीठ भुयारी मार्गाला दिवंगत दत्ताजी डिडोळकर यांचं नाव देणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचं भारतापुढं 192 धावांचं उद्दिष्ट. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची सकाळपासूनच रीघ लागली असून समता सैनिक दलाच्या वतीनं आज तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा दसऱ्याच्या दिवशी 24 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान काल रात्रीपासूनच दीक्षाभूमीच्या स्तूपावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो वर्धा क्षेत्रीय कार्यालयातर्फे 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान चंद्रपूर इथं दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास या विषयावर आधारित मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरात उद्यापासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असून देशाच्या विविध भागात स्त्री शक्तीचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या उत्सवात अनेक ठिकाणी जागर, गोंधळ, रामलीला, गरबा अशा विविध कार्यक्रमांचं भव्य आयोजन करण्यात येणार असून देवीची अनेक मंदिरात सजावटीची जय्यत झाली आहे. या सणाच्या निमित्तानं खरेदीसाठी मंडईत देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून या नवरात्र सणाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लिहिलेला एक गरबा गीत प्रसिद्ध करणार आहेत. अनेक दिवसांपासून मी काही लिहिलेलं नाही, पण गेल्या काही दिवसांपासून मी एक गरबा गीत लिहित असून या नवरात्र काळात तो प्रसिद्ध करणार असल्याचं त्यांनी समाज माध्यमांवर एका संदेशात म्हटलं आहे. तसंच त्यांनी वर्षापूर्वी लिहिलेल्या गरबाच्या संगीतमय सादरीकरणासाठी कलाकार ध्वनी, भानुशाली, तनिष्क बागची आणि जस्ट म्युझिकच्या चमूचं आभार मानलं. G20 देशांच्या संसद अध्यक्षांच्या 9व्या बैठकीचा म्हणजेच P20 चा समारोप आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या भाषणानं झाला. ही बैठक नवी दिल्लीत यशोभूमी झाली. बैठकीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी स्त्री पुरुष समानता, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास तसंच डिजिटल समाज माध्यमांच्या वापरावर लोकांच्या जीवनात होणारं परिवर्तन या विषयावर 2 सत्रात चर्चा झाली. बैठकीच्या समारोप सत्रात लोकसभा सभापती ओम बिर्ला P20 परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्र ब्राझीलकडे सुपूर्द केली. 2 दिवसांच्या या बैठकीची सुरुवात कालपासून झाली. या बैठकीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. कालच्या पहिल्या दिवशी G20 देशांच्या संसद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी एक संयुक्त ठराव मंजूर केला होता. विदर्भातील उद्योगांचा विकास व्हावा, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशानं असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटची स्थापना करण्यात आली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या संघटनेच्या वतीनं येत्या जानेवारी 2024 मध्ये नागपुरात भव्य अशा खासदार औद्योगिक महोत्सव ॲडव्हान्टेज विदर्भचं आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात विदर्भातील उद्योजकांचा देखील सहभाग राहील. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ही विदर्भातील विविध क्षेत्रातील औद्योगिक विकासाला गती देण्याच्या एकमेव उद्देशानं स्थापन करण्यात आलेली नोंदणीकृत संघटना असून त्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून नागपूरच नाही तर विदर्भातील उद्योगांचा विकास साधण्यात येणार आहे. त्या अनुषंगानं खासदार औद्योगिक महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असून त्यात विदर्भातील खासदार आणि आमदारांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. बिझनेस कॉन्क्लेव्ह, विविध कार्यशाळा, परिषदा आणि व्हेंडर डेव्हलपमेंट कार्यक्रमाचा त्यात समावेश राहील. या बैठकीला विदर्भातील विविध उद्योगांच्या विविध 38 क्षेत्रातील संयोजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या अनेक चकमकींमध्ये सहभागी राहिलेल्या आणि नक्षल्यांना स्फोटकांसह अन्य साहित्य पुरवठा करणाऱ्या नक्षल उपकमांडरला पोलिसांनी आज सकाळी जारावंडी मोहोगाव मार्गावरील कुर्मावडा फाट्याजवळून अटक केली. चैनूराम उर्फ सुक्कू वत्ते कोरसा अटकेतील नक्षलाचं नाव असून तो छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील टेकामेटा येथील रहिवासी होता. शासनानं त्यांच्यावर 16 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. चैनूराम कोरसा हा गडचिरोली जिल्हा आणि छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील जारावंडी आणि पेंढरी या 2 पोलीस ठाण्याच्या घातपात करण्याच्या हेतूनं रेकी करीत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्यास कुर्मावडा फाट्याजवळ अटक केली. चैनूराम कोरसा हा सन 2000 पासून छत्तीसगडमध्ये नक्षल चळवळीत कार्यरत असून सध्या तो अबुझ माडग भागात नक्षल्यांचा पुरवठा समितीचा विभागीय समिती सदस्य आणि उपकमांडर म्हणून कार्यरत होता.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माहेश्वरी भवन टेकडी रोडपासून जमिनीच्या खाली एक भुयारी मार्ग निर्माण करण्यात येणार असून तो मार्ग थेट विद्यापीठपर्यंत जाईल. या 80 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक भुयारी मार्गाचं काम मंजूर झालं असून त्याला दिवंगत दत्ताजी डिडोळकर यांचं नाव देण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. युवकांचं प्रेरणास्थान दिवंगत दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ते 0 माईलपर्यंत नव्यानं तयार करण्यात आलेल्या मार्गाला दिवंगत दत्ताजी डिडोळकर यांचं नाव देण्यात आलं. त्या नामकरण सोहळ्यात गडकरी यांनी ही घोषणा केली. या नव्यानं तयार होणाऱ्या भुयारी मार्गाचं काम मेट्रोला दिलं असून काही दिवसात कामाला सुरुवात होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी मंचावर मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, जन्मशताब्दी समारोह आयोजन समितीचे सचिव अजय संचेती, विजयजी डिडोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ओबीसी समाजाचं उत्थान आणि विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोगाला घटनात्मक दर्जा देऊन सर्वतोपरी विकास करण्याचं कार्य हाती घेतलं. त्यामुळे ओबीसींचा विकास आता थांबणार नाही. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या काळात तीर्थक्षेत्र पोहरादेवीचा विकास थांबला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येताच आमचे सहकार मंत्री संजय राठोड मार्फत विकासाला गती मिळाली असून संत डॉ. रामराव बापूंचे स्वप्न आता साकार होणार आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तीर्थक्षेत्र पोहरादेवी इथं काल पहिल्या टप्प्यातील ओबीसी जागर यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ओबीसी समाज बांधवांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माजी खासदार हंसराज अहिर उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपण्यास केवळ 10 दिवस राहिले असून सरकारनं लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाच्या सभेला ते संबोधित करत होते. मराठा समाजाला 50% आत आरक्षण द्यावं, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसी समावेश करावा, सारथीमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकचा निधी द्यावा आदी मागण्या जरांगे यांनी यावेळी केल्या. मुदतीपर्यंत आरक्षण जाहीर केलं नाही तर पुढचा निर्णय शेवटच्या दिवशी जाहीर करू असं त्यांनी सांगितलं. या सभेसाठी मराठा समाज बांधवांची लक्षणीय गर्दी दिसून आली. नागपूर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत कार्ड काढावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी केलं. तसंच आयुष्यमान भारत कार्डपासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये अशा सूचना शासकीय यंत्रणेला दिल्यात. त्यांनी आज कळमेश्वर तालुक्यातील घोराड आणि वारोडा गावाला भेट देऊन आयुष्यमान भारत कार्ड संदर्भातील स्थिती जाणून घेतली. घोराड ग्रामपंचायत आणि वारोडा येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः संगणकावर आयुष्यमान भारत कार्डसाठी करावयाचा अर्ज आणि त्याचे विविध टप्पे जाणून घेतले. या कार्यात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यावर तोडगा काढण्यासंदर्भातही त्यांनी सूचना केल्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी वारोडा आरोग्यवर्धिनी केंद्रासला देखील भेट दिली. वर्ष 2011च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातील 13 लाख लाभार्थी आयुष्यमान भारत कार्डसाठी पात्र असून यापैकी 4,70,000 लाभार्थ्यांना हे कार्ड बनविण्यात आलं आहे. संपूर्ण देशात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी केलेल्या जलद निर्णयानं दिव्यांग कल्याण विभाग अस्तित्वात आला. ग्रामपंचायत स्तरापर्यंत दिव्यांगांसाठी 5% निधी खर्च केला जातो. दिव्यांगांच्या विविध समस्या प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आत्मीयतेनं त्यांच्यासाठी काम केल्यास बऱ्याच समस्या निकाली निघण्यास सहाय्य होईल असं प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी भंडारा इथं केलं. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाअंतर्गत चैतन्य पोलीस मैदानात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अहमदाबाद इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजाच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तानचा संघ 43व्या षटकापर्यंत तग धरू शकला नाही. पाकिस्ताननं भारतापुढे 192 धावा काढण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून भारतातर्फे हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम यांनी अर्धशतक काढलं तर मोहम्मद रिझवानने 49 धावा केल्या. याशिवाय सलामीची जोडी वगळता कोणीही 2 अंकी धावसंख्या उभारू शकलं नाही. भारतानं नुकतीच खेळायला सुरुवात केली आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 8 सामने झालेत. त्यात पाकिस्तानला एकदाही विजय मिळवता आलेला नाही. यंदाचा विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांनी आतापर्यंत प्रत्येकी झालेल्या 2 सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी 4 गुण मिळवले आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी अनुयायांची रीघ आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचं भारतापुढं 192 धावांचं उद्दिष्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.